नमस्कार. आज आपण इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयातील प्रकरण पहिले सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय यातील स्थूल अर्थशास्त्र ही संकल्पना अभ्यासणार आहोत. याआधी आपण सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय हे अभ्यासलं. सूक्ष्म म्हणजे काय? लहानातला लहान घटक. आणि सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे आर्थिक बाबतीत लहानातल्या लहान घटकाचा अभ्यास. तर स्थूल म्हणजे काय? संपूर्ण अर्थव्यवस्था. बघा, स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचे विश्लेषण करणारी अर्थशास्त्राची एक शाखा आहे. नीट लक्षात घ्या. स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचे विश्लेषण करणारी अर्थशास्त्राची एक शाखा आहे. यामध्ये उदाहरणार्थ बघा, एकूण रोजगार, राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, एकूण गुंतवणूक, एकूण उपभोग, एकूण बचत, सर्वसाधारण किंमत, व्याजदर पातळी, व्यापार चक्रातील चढ उतार, व्यवसायातील चढ उतार. परत एकदा नीट पाहूया. सूक्ष्ममध्ये सगळं काही वैयक्तिक घटकांचा अभ्यास होतो, म्हणजे एका घटकाचा. तर स्थूल अर्थशास्त्रात एकूण घटकांचा अभ्यास होतो. यामध्ये एकूण रोजगार, राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, एकूण गुंतवणूक, एकूण उपभोग, हे उदाहरण आहे. बरोबर. स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ झाला. आता पाहूयात स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या करूनच ठेवायची आहे. व्याख्येचा अभ्यास आधी समजून घ्यायचं, मग पाठ करायचं. व्याख्या ही डबल अवतरण चिन्हातच लिहिली गेली पाहिजे. मग पाहूयात स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या. प्राचार्य जे.एल. हॅन्सन. बघा काय म्हणतात ते हॅन्सन. स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे ज्यात एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या मोठ्या समुच्चयांचा व त्यांच्यातील परस्पर संबंधाचा विचार करण्यात येतो. जे.एल. हॅन्सन काय म्हणतात? स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे ज्यात एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या मोठ्या समुच्चयांचा व त्यांच्यातील परस्पर संबंधांचा विचार करण्यात येतो. तर सगळ्यात सोपी आणि छोटीशी अशी, मला तर वाटतं हीच करा, अशी व्याख्या ती प्राचार्य कार्ल शॅपिरो यांनी दिलेली आहे. पहा, स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे. स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे. आता पाहूयात स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती, म्हणजे कुठल्या कुठल्या सिद्धांताचा स्थूल अर्थशास्त्रामध्ये समावेश होतो. पहा, समोर तक्ता दिसतोय. पहिलं, उत्पन्न व रोजगार सिद्धांत. याच्यामध्ये दोन सिद्धांत आहेत, उपभोग फलनाचा सिद्धांत, गुंतवणूक सिद्धांत. आणि या दोन्हीमध्ये व्यापार चक्राचे सिद्धांत, तेजी आणि मंदी. त्याच्यानंतर दुसरं, सर्वसाधारण किंमत सिद्धांत व भाववाढ, आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत, विभाजनाचा समग्र लक्ष्य सिद्धांत. पाहूयात. याच्यामध्ये चारच गोष्टी आहेत, चारच पॉइंट आहेत, जे आकडे टाकून तुम्हाला त्याच्याविषयी एक दोन ओळी लिहायच्यात. बघा, स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती, त्याच्यामध्ये आकडा 1, उत्पन्न व रोजगार सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्न आणि रोजगार पातळी यांच्या निश्चितीचे विश्लेषण करते. तसेच उत्पन्न, उत्पादन, बेरोजगार पातळीतील बदल किंवा चढ उतार यांची कारणं स्पष्ट करते. रोजगार पातळी कशी निश्चित केली जाते हे समजून घेण्यासाठी उपभोग फलन आणि गुंतवणूक फलन यांचा अभ्यास करावा लागतो. व्यवसायातील बदलाचे सिद्धांत हा उत्पन्न व रोजगार सिद्धांताचा एक भाग आहे. आता एवढं सगळं लिहायचं काम तर नाही. यातली तुम्हाला जी काही 1-2 वाक्य आठवत आहेत ती तुम्हाला लिहायची. पहिल्यांदा समजून घ्या. उत्पन्न व रोजगार सिद्धांत, राष्ट्रीय उत्पन्न आणि राष्ट्राची रोजगार पातळी यांच्या निश्चितीचे विश्लेषण कुठं केलं जातं? स्थूल अर्थशास्त्रात. पुढं दुसरं, सर्वसाधारण किंमत पातळी सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्रात सर्वसाधारण किंमत पातळी कशी निश्चित होते आणि त्यातील चढ उताराची कारणं याविषयी विश्लेषण करते. त्यामुळे तेजी व मंदी सामान्य पातळीमुळे निर्माण होणाऱ्या बदलांचं विश्लेषण करते. तेजी आणि मंदीने निर्माण होणाऱ्या समस्यांमुळे सर्वसाधारण किंमत पातळीचा अभ्यास महत्त्वपूर्ण ठरतो.
किंमत कशी निश्चित होते, सर्वच वस्तूंची एकत्रित किंमत कशी निश्चित होते, जी सर्वसाधारण समजूयात आपण. याविषयी या अर्थशास्त्रात अभ्यास केला जातो. त्यानंतर तिसरा सिद्धांत, आर्थिक वृद्धी आणि विकासाचा सिद्धांत. पहा, शेजारी दिसतोय. स्थूल अर्थशास्त्रात विकसित आणि विकसनशील देशातील आर्थिक वृद्धी व विकासासंबंधित सिद्धांताचा समावेश होतो. त्यात अल्पविकास आणि दारिद्र्य यांची कारणं आणि कार्यपद्धती यांचं स्पष्टीकरण केलंय. आर्थिक वृद्धी आणि विकासाचा वेग वाढवण्याची व्यूहरचना सुचवली जाते. आर्थिक वृद्धी आणि विकास. विकास म्हणजे काय? सर्वांचा समान विकास. सर्वांना पोट भरून जेवण मिळालं पाहिजे, डोक्यावर निवारा असला पाहिजे, आरोग्य मिळालं पाहिजे आणि शिक्षण मिळालं पाहिजे. मूलभूत गरजा, अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण. बरोबर का? सर्वांचा मिळून विकास या आर्थिक वृद्धीबाबत, विकासाबाबत स्थूल अर्थशास्त्रात मार्गदर्शन केलं जातं. पुढं, विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्रीय सिद्धांतामध्ये विभाजनाचा समग्रलक्षी म्हणजे संपूर्ण असा मोठा असा अभ्यास केला जातो. यामध्ये एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील खंड, वेतन, व्याज, नफा यांच्याशी संबंधित सापेक्ष भाग अभ्यासला जातो. तिकडं सूक्ष्म अर्थशास्त्रात पण विभाजनाचा सिद्धांत आहे, पण तो कसा आहे? सूक्ष्मलक्षी सिद्धांत आहे. आणि इथं विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत आहे. आता पाहूयात स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. काय आहेत वैशिष्ट्ये स्थूल अर्थशास्त्राची? सोपं आहे. स्थूल अर्थशास्त्रात समग्र घटकांचा अभ्यास केला जातो. मग कुठल्या कुठल्या घटकांचा अभ्यास केला जातो? राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, राष्ट्रीय रोजगार, सर्वसाधारण किंमत पातळी आणि व्यापार चक्र. त्यानंतर दुसरं, उत्पन्न सिद्धांत. आपण काय पाहतोय? स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना, त्याचे विविध घटक, मापन पद्धती आणि सामाजिक लेखांकनाचा अभ्यास करतो. एकूण मागणी आणि एकूण पुरवठ्याशी संबंधित, तसेच राष्ट्रीय उत्पन्नातील चढ उतार, व्यापार चक्रातील तेजी मंदी यांच्या कारणांचं आणि बदलांचं स्पष्टीकरण म्हणजे संपूर्ण उत्पन्न सिद्धांत याचा स्थूल अर्थशास्त्रात अभ्यास केला जातो. पुढं तिसरं वैशिष्ट्य, सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण. स्थूल अर्थशास्त्र म्हणजे एकूण घटकांच्या वर्तनाशी आणि त्याच्या कार्यपद्धतीशी संबंधित आहे. सर्वसाधारण समतोल म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेतील मागणी, पुरवठा आणि किंमत यांच्याशी संबंधित अभ्यास स्थूल अर्थशास्त्रात केला जातो. पुढं चौथं वैशिष्ट्य, परस्परावलंबन. स्थूल विश्लेषणात एकूण आर्थिक चले, उदाहरणार्थ उत्पन्न, उत्पादन, रोजगार, गुंतवणूक, किंमत पातळी यासारख्या आर्थिक चलांचं परस्परावलंबन लक्षात घेतलं जातं. उदाहरणार्थ गुंतवणूक पातळीत होणारा बदलांचा अंतिम परिणाम उत्पन्न, एकूण उत्पादन, रोजगार आणि अखेरीस आर्थिक वृद्धीच्या पातळीवर होतो. बघा, परस्परावलंबने म्हणजे उत्पन्न, उत्पादन, रोजगार, गुंतवणूक आणि किंमत पातळी ही जी चल आहेत, ह्या ज्या गोष्टी आहेत, हे घटक आहेत, हे एकमेकांशी निगडीत आहे. उत्पन्न वाढलं, उत्पादन वाढतं, रोजगार वाढतो, गुंतवणूक वाढते, किंमत पातळी वाढते. उत्पन्न कमी झालं, उत्पादन घटतं, रोजगार कमी होतो, गुंतवणूक कमी होते, किंमत पातळी कमी होते. म्हणजे हे सगळे घटक हे एकमेकांशी निगडीत आहे, म्हणून त्यांच्यामध्ये काय आहे? परस्परावलंबन. आणि स्थूल विश्लेषणात याचाच अभ्यास केला जातो. पुढं पाचवं वैशिष्ट्य, राशी पद्धत. राशी पद्धतीत एका घटकाचा अभ्यास केला जात नाही, सगळ्या राशींचा अभ्यास केला जातो. आता तुमच्यातले कित्येक जण रोज स्वतःची रास काही म्हणजे कन्या असेल, तूळ असेल, वृश्चिक असेल, मीन असेल, जी रास आहे वर्तमानपत्रात वाचता, टी व्हीवर सकाळी सकाळी राशींबद्दल की आजचा दिवस कसा असेल, आजचा आठवडा कसा असेल हे सांगितलं जातं. म्हणजे एकसारख्या सर्व एकाच राशीच्या सर्व व्यक्तींचा अभ्यास करून त्यांचं दिवस कसा जाईल हे तिथं ठरवलं जातं. स्थूल अर्थशास्त्रात पण अगदी अशीच राशी पद्धत अवलंबली गेली आहे. बघा, प्राचार्य बोल्डिंग काय म्हणतात? जंगल म्हणजे संपूर्ण झाडांचा समुच्चय. जंगल म्हणजे काय? एखादं जंगल आहे असं आपण कधी म्हणतो? जेव्हा तिथं खूप झाडं असतात, बरोबर. मग याच्यामध्ये एका विशिष्ट झाडाची गुणवैशिष्ट्ये दिसून येत नाही. मग लक्षात घ्या, सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे एका झाडाचा अभ्यास आणि स्थूल अर्थशास्त्र म्हणजे संपूर्ण जंगलाचा अभ्यास, ज्याच्यामध्ये
कितीतरी झाडं, कितीतरी झुडपं, कितीतरी रोपटी आणि कित्येक प्रकारचं गवत असतं. लक्षात आलं? पुढं 6वं वैशिष्ट्य बघा, वृद्धीची प्रारूपे. स्थूल अर्थशास्त्रात आर्थिक वृद्धी व आर्थिक विकासातील विविध घटकांचा अभ्यास केला जातो. स्थूल अर्थशास्त्र वृद्धीची प्रारूपे विकसित करण्यासाठी उपयुक्त ठरते. वृद्धी म्हणजेच काय? वाढ, विकास. मग देशाची अर्थव्यवस्था, त्याचा विकास करायचा आहे, वृद्धी करायचे, बरोबर. मग यासाठी कुठलं शास्त्र उपयुक्त ठरेल? निश्चितच स्थूल अर्थशास्त्र, बरोबर. आणि स्थूल अर्थशास्त्रात काय केलं जातं? या वृद्धीची, विकासाची किंवा वाढीची प्रारूप तयार केली जातात. उदाहरणार्थ मूलभूत व अवजड उद्योगांवर भर देणारे महालनोबिस वृद्धी प्रारूप. पुढं 7वं वैशिष्ट्य पहा, सर्वसाधारण किंमत पातळी. स्थूल अर्थशास्त्रात सर्वसाधारण किंमत पातळी निश्चिती व त्याचा बदल यांचा अभ्यास केला जातो. सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे अर्थव्यवस्थेतील सद्यस्थिती उत्पादित केलेल्या सर्व वस्तू व सेवांच्या किमतीची सरासरी. 8वं वैशिष्ट्य धोरणाभिमुख. लॉर्ड केन्स यांच्या मते स्थूल अर्थशास्त्र हे आर्थिक समस्या सोडवणाऱ्या धोरणांची चर्चा करणारे शास्त्र आहे. उदाहरणार्थ भाववाढ नियंत्रण, रोजगार निर्मिती, अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढणे. आता भारत देशाच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास, म्हणजे तो अभ्यास करून कोणकोणती धोरणं अवलंबायची. आता तुम्हाला माहिती आहे रोजगाराचे प्रमाण खूपच कमी झालेले. या कोरोना परिस्थितीमुळं बऱ्याचशा कंपन्या या बंद पडलेल्या आहेत. रोजगार नाही, लोकांकडे पैसे नाही, खायला अन्न नाही, बरोबर. कसं जगायचं? मग अशा वेळेस सूक्ष्मलक्षी स्थूललक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास करून त्यावर विचार विनिमय करून उत्तरं शोधली जातात. म्हणजे हे कसलं शास्त्र आहे? धोरणाभिमुख. बघा केन्स काय म्हणतात? स्थूल अर्थशास्त्र हे आर्थिक समस्या सोडविणाऱ्या धोरणांची चर्चा करणारे शास्त्र आहे. आता पाहूयात स्थूल अर्थशास्त्राचं महत्त्व. शेजारी दिसते पहा आकडा 1, अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती. महत्त्व काय आहे स्थूल अर्थशास्त्राचं? का आपण त्याचा अभ्यास करायचा? बघा आकडा 1, अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती. जर तुम्हाला अर्थव्यवस्था कशी चालते, निर्णय कसे घेतले जातात, धोरणं कशी आखली जातात, ह्याविषयी जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल किंवा याविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास करणं गरजेचं आहे. दुसरं, आर्थिक चढउतार. उत्पन्नातील चढउतार, उत्पादन आणि रोजगारातील चढउतारांची कारणं तसेच त्यांचे नियंत्रण आणि त्यांची तीव्रता कमी करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्राचं विश्लेषण उपयुक्त ठरतं. तिसरं महत्त्व, राष्ट्रीय उत्पन्न. स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळं राष्ट्रीय उत्पन्न आणि सामाजिक लेखा यांचे अनन्यसाधारण महत्त्व समोर आलं आहे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या अभ्यासाशिवाय नवीन आर्थिक धोरणांची मांडणीच करता येत नाही. चौथं महत्त्व, आर्थिक विकास. स्थूल अर्थशास्त्रातील प्रगत अध्ययनामुळं विकसनशील देशातील दारिद्र्य, उत्पन्न व संपत्तीतील विषमता, लोकांच्या राहणीमानातील फरक हे समजण्यास सोपं होतं. आर्थिक विकास साध्य करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र सर्वात जास्त मदत करतं. आणि 5वं महत्त्व पहा, अर्थव्यवस्थेची कामगिरी. संपूर्ण अर्थव्यवस्थेत म्हणजे आपण सरकार निवडून दिलेले राज्य सरकार किंवा केंद्र सरकार असू द्या, त्यांच्या कामगिरीचे विश्लेषण करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र मदत करतं. राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचा उपयोग दीर्घकाळात अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचे मापन करण्यासाठी केला जातो. एका कालावधीतील उत्पादित वस्तू व सेवांची तुलना दुसऱ्या कालावधीतील उत्पादित वस्तू व सेवांशी केली जाते. त्यानंतर 6वं पहा, 6वं महत्त्व, स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास. सोपे. स्थूल अर्थशास्त्रात स्थूल आर्थिक चल अभ्यासली जातात. मग ती कोणती आहेत? एकूण उत्पन्न, एकूण उत्पादन, एकूण रोजगार आणि एकूण सामान्य किंमत पातळी. आणि 7वं महत्त्व पहा, सामान्य रोजगार पातळी. स्थूल अर्थशास्त्र रोजगाराची सर्वसाधारण पातळी आणि उत्पादनाचे विश्लेषण करण्यास मदत करते. हे होतं स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ, व्याख्या, व्याप्ती, वैशिष्ट्ये आणि महत्त्व. या धड्यातला एकमेव फरक जो खूप महत्त्वाचा आहे, जो तुम्ही करायलाच हवा, तो म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्रातला फरक. हे तुम्हाला अभ्यासासाठी आहेत. याच्यामध्ये इथं तुम्हाला मुद्दे
आणि सूक्ष्म अर्थशास्त्र स्थूल अर्थशास्त्राचा फरक दिलेला आहे. आपण 2 लेक्चरला जे अभ्यासलं त्याच फरकाची ही उजळणी आहे. हा फरक सर्वांनी करून ठेवायचा आहे, महत्त्वाचा आहे. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.